दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीमध्ये सहभागी होणार होत्या, तर सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार होतं, सूत्रांची माहिती। विलीनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? शरद पवारांचं विधान, तर रोहित पवारांची 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद। रोहित पवार व्हिडिओ दाखवून विलीनीकरणाच्या बैठकीचे पुरावे सादर करणार। विलीनीकरण करायचं असल्यास आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। तर विलीनीकरणावरती काय बोलणं झालं होतं मला माहिती नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण। विमान अपघातामधला 6वा माणूस कोण, तो कुठे गेला? एकनाथ खडसेंकडूनही अजितदादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त। अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा। आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपपत्रामध्ये पार्थ दिग्विजय यांचं नाव नाही। मुख्य आरोपी शीतल तेजवाणीवर चार्जशीट दाखल। भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचं अजित पवार यांनी सांगितल्यावर 10 दिवसांनीच दादांचा अपघात। संजय राऊतांकडून अजित पवार यांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त। मुंबई पालिका भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। मुंबई महापौर पदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार। 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये मनसे भाजप सोबत जाणार नाही, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती। मनसेच्या बैठकीमध्ये ठाकरेंसोबतच्या युतीबाबत नाराजीचा सूर। मनसेला अनेक ठिकाणी मदत न केल्यानं नाराजी। ठाकरे ब्रँड भावनिक, प्रत्यक्षात मदत नसल्याची नाराजी। राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ। चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा दावा। सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या दाव्यावर आगपाखड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।